नलिनी, नलू, ए नलू, अगं काय हो सगळं सगळं असं विचित्र घडून बसलं. मोडलंच घेऊ लग्न त्यांनी. अगं आता त्यांना वाटलं त्याला आपण काय करणार? असं कसं? किती स्वप्न रंगवली होती माहितीये मी. दादा मला ना रोज नवरदेवाच्या रूपात दिसायचा. गेले कित्येक दिवस. असं कसं मोडलं त्यांनी? होणार दादा नवरदेव होणार. अगं आज नाही उद्या होणार, पण नवरदेव होणार. काय होय पण दादूने आपल्याला स्वतःहून सगळं सांगायला पाहिजे होतं की नाही? हो. असं परस्पर त्यांच्याकडून कळलं कसं वाटतंय मला. आई हे बघ आज दादाचा वाढदिवस आहे की नाही, मग त्याला असं वाटलं असेल की बाबा वाढदिवसानंतर सांगावं आपण. आपला दादा आहे का तो स्वतःचा विचार नाही करत, सगळ्यांचा विचार करतो. असाच आहे तो. समजूतदार आहे माहितीये माझं लेकरू. स्वतः सगळं सहन करतो पण एक शब्द नाही काढत तोंडातून. नलू, मला वाटतं आता आपण हे असंच वागायला पाहिजे. म्हणजे हे बघ, आपला सौमित्र एरवी सगळ्यांची काळजी घेतो की नाही, आता आपण दादाची काळजी घेऊ. आपल्याला काहीही माहिती नाही, आपल्याला ह्यातलं काहीही कळालेलं नाही असं त्याला दाखवायचं. कारण आपण आनंदात राहायचं, मजेत राहायचं. नलू, आपला सौमित्र आपल्याला आनंदी पाहायला आवडेल की नाही? मग त्यासाठी आपण आधी आनंदात राहायचं, मजेत राहायचं. मस्त त्याचा वाढदिवस असा आनंदाने साजरा करूयात आपण. क्या बात आहे बाबा, लाख मोलाची गोष्ट बोललात असतो. आय एम प्राऊड ऑफ यू बाबा, आय एम प्राऊड ऑफ यू. म्हणजे काय करायचंय? काही नाही ग, आपण नेहमी राहतो ना तसंच राहायचं, तसंच वागायचं, हसून खेळून मजेत राहायचं एकदम. आणि बघ, तू अजिबात काळजी करू नकोस, मी आहे ना. हा, काही काळजी करायची नाही. लेट अस सेलिब्रेट आवर सन्स बर्थडे. बरं. आई हे बघ आपण ठरवलंय ना, आनंदी चेहऱ्याने राहायचं. करेक्ट. आनंदी चेहरा, हसरा चेहरा. हसा माझ्यासारखा हसरा. बाय द वे बाबा, तुम्ही एक गोष्ट विसरताय. काय रे? आई सरांना आठवण करून दे. चंद्रमोहन भाऊजी, त्यांना सांगावं लागेल ना. कोण? मी? अरे देवा, काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी, बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. नीतू, काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन.
तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव. अभया, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही. असं दे ना, मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके